महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। राज्यातील महामार्गावर वाढणाऱ्या अपघातांची मालिका सातत्याने सुरूच असून वेगाचे नियंत्रण न राखल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत। अशीच एक काळजाचा ठोका चुकवणारी आणि अत्यंत भयानक अपघाताची घटना पुणे नगर रस्त्यावर घडली आहे। शिरूर शहराबाहेरून जाणारा बायपास हा नेहमीच प्रचंड वर्दळीचा रस्ता म्हणून ओळखला जातो। याच मार्गावर अत्यंत विचित्र आणि धक्कादायक स्वरूपाचा अपघात झालाय। या दुर्दैवी घटनेमध्ये सलग 4 वाहनांची एकमेकांना जोरदार धडक बसली। या भयंकर घटनेमध्ये ॲडमवर मोटार चालवणारी व्यक्ती आणि एका निष्पाप दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच अत्यंत करुण मृत्यू झाला। अपघाताची पूर्ण मालिका एखाद्या थरारक चित्रपटासारखी दृश्यासारखी होती। प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार सायंकाळी साधारण 5 वाजेच्या सुमारास पाषाणमाळा या परिसरामध्ये हा अपघात झाला। येथील एका दुभाजकाजवळून एक मोटार रस्ता ओलांडून विरुद्ध दिशेला जाण्यासाठी युटर्न घेण्याचा प्रयत्नात होती। गाडी वळवत असतानाच मागून अत्यंत वेगात येणाऱ्या एका भल्या मोठ्या कंटेनरने या मोटारीला जोरदार धडक दिली। कंटेनरचा वेग इतका जास्त होता की या अनपेक्षित आणि भीषण धडकेमुळे या मोटार चालकाचे गाडीवरील नियंत्रण पूर्णपणे सुटले। नियंत्रण सुटलेली ही भरधाव गाडी थेट दुभाजकाजवळ उभ्या असलेल्या एका दुचाकीवर जाऊन अत्यंत वेगाने आदळली। हा अपघात इतका भयानक होता की त्या दुचाकीची अक्षरशः मोडतोड झाली। परंतु अपघाताचे हे सत्र इथेच थांबले नाही। दुचाकीला उडवल्यानंतर कंटेनरच्या धडकेत प्रचंड प्रभावामुळे मोटार विरुद्ध दिशेच्या मार्गिकेवर फेकली गेली। नेमक्या त्याच वेळी समोरून म्हणजेच विरुद्ध दिशेने अत्यंत वेगाने एक बस प्रवास करत होती। रस्त्याच्या दुचाकी बाजूला अचानक आलेल्या या मोटारीला बस चालकाने वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला असण्याची शक्यता आहे। मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती। समोरून येणाऱ्या या भरधाव बसने थेट मोटारीला पुन्हा एकदा अतिशय जोरात ठोकरले। एका पाठोपाठ एक झालेल्या या सलग धडकांमुळे वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला। कंटेनर, त्यानंतर दुचाकी आणि सरते शेवटी बस अशा 3 वेगवेगळ्या वाहनांसोबत झालेल्या या भीषण टक्करीमुळे मोटार पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे। या संपूर्ण भयंकर घटनेमध्ये मोटार चालकासह तिथे उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय। अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की जखमींना वाचवण्यासाठी कोणतीही संधीच मिळाली नाही। या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये घबराट पसरली। शिरूर मधील पुणे अहिल्यानगर महामार्गावर या अपघातामुळे संध्याकाळच्या वेळेस प्रचंड मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।